नमस्कार. इंडी रेडिओच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपले पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे, महाराष्ट्रातले प्रख्यात विचारवंत आणि इतिहासाचे आणि तत्त्वज्ञानाचे साक्षेपी अभ्यासक. मागच्या 2 कार्यक्रमांमध्ये आपण डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी महाराष्ट्रामधल्या बरोबर 100 वर्षापूर्वी घडलेल्या एका मोठ्या युगांतराचा इतिहास समजावून घेण्याच्या दृष्टिकोनातून संवाद साधला. 1920 ते 30 हा तो कालखंड होता, ज्याची आपण अतिशय खोलात आणि तपशिलात जाऊन चर्चा करतो आहोत. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा अस्त, महात्मा गांधींचा उदय आणि महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक अभिसरणांचा परिचय या निमित्ताने आपण करून घेतो आहोत. आणि तो यासाठीच की 100 वर्षानंतरसुद्धा आज त्यातले अनेक धागे दुवे आपल्याला आजच्याही परिस्थितीमध्ये काही प्रमाणात सापडू शकतात. आजच्या घटनांचे इतिहासाच्या प्रकाशामध्ये नवे अन्वयार्थ लागू शकतात. मोरे सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागचे जे आपले संवाद होते ते श्रोत्यांना खूपच आवडलेले आहेत असा प्रतिसाद आलेला आहे. त्याच्यामुळे माझा विशेषतः आणि श्रोत्यांचा आपल्याशी संवाद साधण्याचा उत्साह हा दुणावलेला आहे. तेव्हा आपल्या मागच्या संवादाचे सूत्र पुढं धरून मी आपल्याला थोडंसं एक अगदी नेमका असा प्रश्न विचारू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यापासून एक चळवळ जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये स्त्री शिक्षणासाठी, शूद्रांच्या शिक्षणासाठी मोठी चळवळ सुरू झाली हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि हळूहळू त्याचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये झालं. एक सांस्कृतिक चळवळ म्हणून, एक सामाजिक चळवळ म्हणून त्याचं इतिहासामध्ये फार महत्त्व आणि मोल आहे. परंतु नंतर या ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर ब्राह्मणेतर पक्षामध्ये झालं. म्हणजे जातीव्यवस्था विरोधी चळवळीचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आणि ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर ब्राह्मणेतर पक्षामध्ये या 1920च्या आजूबाजूला झालेलं आपल्याला दिसतं. तरी नेमकी प्रक्रिया काय होती, का होती आणि त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा? पहिल्यांदा एक मुद्दा सांगतो की ज्योतिराव फुल्यांनी ज्या वेळेला सत्यशोधक समाज काढला, सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला, सत्यशोधक समाज किंवा कधी कधी त्याला लोक सत्य समाज असंही म्हणतात, तो स्थापन केला, तेव्हा त्यात कुठल्याही प्रकारचा जातीय काय म्हणत त्याला अहंकार, कन्सिडरेशन असं नव्हतं. म्हणजे सत्यशोधक समाजाचा सभासद असणारा माणूस ब्राह्मण असू शकायचा तत्वतः, की तत्व ज्याला मान्य त्या समाजाची तो सत्यशोधक. ती तत्व समजा एखाद्या ब्राह्मणाने मान्य केली तर तो होऊ शकायचा. पण ब्राह्मणेतर चळवळ म्हटल्यानंतर तो ब्राह्मण नसलाच पाहिजे ही पहिली अट झाली. त्यामुळे या 2 चळवळीमध्ये स्वच्छ तुम्हाला फरक दिसतो. पहिल्या चळवळीला आपण सरळ जातीय चळवळ म्हणू शकत नाही, त्याचा कुठेतरी एक तात्विक संबंध. परंतु पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण चळवळ म्हणतो, ब्राह्मणेतर चळवळ म्हणतो, तेव्हा त्यातला हा मुद्दा थोडा बाजूला गेला आणि ब्राह्मण नसणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन ब्राह्मणांच्या वर्चस्वाला शह द्यायचा. ब्राह्मणिकल हेजिमनी ज्याला म्हणतो आपण, ती संपवायची, असा तो मुद्दा आला. आणि मग त्यातनं तुम्हाला फार गमती सांगतो. म्हणजे मग पुढे आता वस्तुतः आता ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ही जी फाळणी आहे ती हिंदू धर्माच्या अंतर्गतच आहे. हो, म्हणजे व्यापक स्तरावरती तुम्ही म्हणू शकता की मुसलमान ब्राह्मण नाही, पारशी ब्राह्मण नाही, जैन ब्राह्मण नाही, म्हणून त्याला ब्राह्मणेतर म्हणायचं का? खरं म्हटलं तर म्हणता नाही आलं पाहिजे, कारण त्यांच्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतराचा भेद नाही. ते मग जैनांच्या मध्ये संदर्भच नाही. परंतु ब्राह्मणांच्या विरुद्ध आघाडी निघाली म्हटल्यानंतर अनेक लोक त्याच्यामध्ये आले त्या आघाडीमध्ये आणि आघाडीने त्यांना समाविष्ट करून घेतलं. म्हणजे जे हिंदू नव्हते, हो, म्हणजे त्याच्यामध्ये जैन होते, त्याच्यामध्ये मी आता सांगितलं पारशी सुद्धा होते. त्याच्यामुळं म्हणजे तो पहिला मुख्यमंत्री झाला ना तो पारशी मुंबई राज्याचा. त्याच्यामुळं ब्राह्मणेतर पक्षात देखील अंतर्गत हे झाली होती, चर्चा झाली होती, वाद झाला होता की हे कसं काय, हे याचा काय संबंध, म्हणजे हे आमचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणजे त्यांना ब्राह्मणांच्या धार्मिक वर्चस्वाला तर तोंड द्यावं लागत नाही ना. बरोबर. कारण ब्राह्मणे त्यांचे पुरोहित नव्हतेच, बरोबर, या बाकीच्या जाती जमातींचे. म्हणून ती एक चर्चा झाली. तिथे मग काही लोक म्हणाले की ब्राह्मणेतर हिंदू पक्ष असं नाव द्या त्याला. मला असा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ज्या संदर्भाने म्हणालात की हिंदू नसलेले सुद्धा, ज्यांना प्रत्यक्ष जात अशी कुठलीच नाही, असे लोक सुद्धा या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आले. पण मग याच कारणाने असं सुद्धा म्हणता येणार नाही का ही जातीय चळवळ नसून ही सांस्कृतिक चळवळ होती की ब्राह्मणांच्या सांस्कृतिक राजकीय वर्चस्वाला आव्हान, मग ते त्या सांस्कृतिक वर्चस्वाचे जे बळी आहेत म्हणा किंवा जे वर्चस्वामध्ये नाही ते सगळेच त्याच्यात सहभागी झाले. तसा नाही मुद्दा. म्हणजे आता
पारशी लोकांना ब्राह्मणांचा कुठला त्रास झाला होता कधी? त्यांच्या कुठल्या आव्हानाचा त्रास झाला होता? नव्हता झाला. सरळ मुद्दा आहे. पण ठीक आहे, म्हणजे ते होऊन गेलं, त्यामुळे त्याला इतकं जनरस व्हायचं काही कारण नाही. हे वस्तुस्थिती आपण समजावून घेऊयात. तर हा तो टप्प्यांचा मुद्दा आहे पुढच्या. पण आपण म्हणूयात की ज्योतिराव फुलेंनी जी सुरुवात केली ती अतिशय जातीय कन्सिडरेशन न करता केवळ हा आपण पहिला मुद्दा समजून घेतला पाहिजे. आणि मग साहजिकपणे त्यांच्यावरती टीका झाली दुसऱ्या पक्षाच्याकडनं. म्हणजे ज्या पक्षाचे धुरीण सुरुवातीला विष्णूशास्त्री चिपळूणकर होते, चिपळूणकरांना हे पटलं नाही त्यांचं म्हणणं सत्यशोधक समाजाची स्थापना वगैरे. त्यांनी टीका केली निबंधमालेतून फुल्यांच्यावरती. मग फुल्यांचा डिफेन्स करण्यासाठी आपल्याला वर्तमानपत्र पाहिजे किंवा सत्यशोधकांचा डिफेन्स करण्यासाठी असं काही तरुण सत्यशोधकांना वाटायला लागलं. त्याच्यामध्ये कृष्णाजी पांडुरंग भालेकर होते. त्यांनी दिनबंधू पत्र काढलं. म्हणजे ती ब्राह्मणेतर पत्रकारितेची सुरुवात म्हणता येईल. ते कुठून काढलं? ते पुण्यातून काढलं. पुण्यातून काढलं. पण त्या दिनबंधूच्या बाबतीत स्वतः फुलेसुद्धा फारसे उत्सुक नव्हते. कारण पत्र वाचायचं म्हटल्यानंतर वाचणारा वर्ग कुठे आहे त्याच्यामध्ये? म्हणजे फुले अनुत्सुक होते किंवा फारसे उत्सुक नव्हते. त्याच्या उलट भालेकर खूप उत्सुक होते. तर भालेकर असं पत्र काढतायत म्हटल्यानंतर मुंबईच्या सत्यशोधकांनी छापखानाच पाठवला पुण्यात. पण तरी फुल्यांनी ग्रीन सिग्नल दिली नव्हती. त्यामुळे वर्षभर ते वादामध्ये पडून होतं छापखाना. मग यांनी परत जमावजमाव करून तो दिनबंधू सुरू केला. तो काही काळ चालला, मग तो बंद पडला. मग आणखीन इतर लोकांनी कुणी चालवला घेतला. लोखंडे होते, ते मुंबईत गेला परत. लोखंड्यांनी तो मुंबईतून चालवला. हे असे त्याचे टप्पे आहेत. आणखीन काही बिर्जे होते, त्यांनी त्याच्यामध्ये संपादन केलं. बिर्जांची पत्नी होती. ह्या लोकांनी तो सांभाळला पुढे. मग पुढे यांचे चिरंजीव, भालेकरांचे चिरंजीव मुकुंदराव पाटील, ते भालेकरांच्या बहिणीला दत्तक गेले होते. तर ते मोठे झाले वयाने आणि ते याच्यात पडले या क्षेत्रामध्ये. आणि त्यांनी नगर जिल्ह्यातून तरवडी नावाच्या खेडेगावातून दिनमित्र पत्र सुरू केलं आणि ते खूप वर्ष चाललं. त्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे दिनमित्र पत्राचं. म्हणजे आता जर आपण थोडंसं जातीय पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं की त्या काळामध्ये जे उपकरणशील लोक होते, ज्यांच्या कर्तृत्वाला स्कोप मिळाला इंग्रजी राजवटीमुळे, आपल्या व्यवस्थेमध्ये विचार करताना आपल्याला जातीच्या भाषेतच करावा लागतो. तो व्यवहारच सरळ सरळ. ती माळी मंडळी होती, बागायतदार होते, पैसे असायचे, मग पैशातून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. फुल्यांनी आयुष्यात त्यांच्या खूप व्यवसाय केले, खूप उद्योग केले. फुले हे उद्योजक होते. आज लोकांना खरं वाटणार नाही. उद्योजक म्हणजे कॉन्ट्रॅक्टर. पुष्कळ प्रकारचे. शेती उत्तम केली आधुनिक पद्धतीने त्यावेळेच्या करण्याचा प्रयत्न केला. कालव्याचं पाणी कसं देता येईल हे पाहिलं. हे फुल्यांचं खूप मोठं हे कर्तृत्व आहे. म्हणजे मोठाच मनुष्य होता सगळ्या अर्थाने. तर ही मंडळी पुढे आली. त्याच्यामुळं सत्यशोधक समाजात त्यांचा भरणा होता. परत त्यांनी हे वर्तमानपत्र काढलं. तोपर्यंत उदाहरणार्थ बाकीच्या समाजांची फारशी पत्र नव्हती, म्हणजे मराठ्यांचं नव्हतं. आणि हळूहळू धुसफूस सुरू झाली होती या छावणीमध्ये. कशी धुसफूस सांगतो. म्हणजे जसं मी काय म्हणालो एकदा मागे की शाहू महाराज गेल्यानंतर ब्राह्मणेतर पार्टीत धुसफूस सुरू झाली, तसं फुले गेल्यानंतर सत्यशोधक समाजात सुद्धा थोडीफार सुरू झाली ना. ती कुठल्या मुद्द्यावरती? नेतृत्वाच्या मुद्द्यावरती असेल, आणखीन कशाच्या मुद्द्यावरती असेल. तर एकदा यांना मराठ्यांच्यावरती टीका करताना मुकुंदराव पाटलांनी असं म्हटलं स्पष्टपणे की हे बाकीच्या गोष्टींनी जरी सशक्त असले तरी बुद्धीने तेवढे सशक्त नाहीत, अशक्त आहेत असं म्हणाले होते. हे चालायचं जावं. शेवटी कसं आहे की सगळ्या प्रकारचे लोक एकत्र आल्यानंतर इथं संबंधांचा क्लॅश होतो. लोक कधी कधी एकमेकांच्यावरती उणीधुणी काढतात, टीका करतात. ते आपण फारसं मनाला लावून घ्यायचं नाही. त्या काळात 100 वर्षापूर्वी कोण काय म्हटलं म्हणून आज आपण अस्वस्थ व्हायचं कारण नाही. म्हणजे अनेकांचा प्रॉब्लेम कसा होतो की अस्वस्थ होतात लोक लगेच. असं कसं काय? त्याचं आहे त्याला काय करणार कोण? त्यावेळेचा तो तात्कालिक काय संदर्भ, त्यावेळेचा डिस्कोर्स असतो तो समजून घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीने त्यांचं दुसरं पत्र. तर ह्या वेळेला काही पॉलिटिकल म्हणतो आपण तसं नव्हतं. तो पक्ष नव्हता झालेला. ती सत्यशोधक चळवळच होती. त्याला ब्राह्मणेतर चळवळीचं स्वरूप जे येत होतं ते शाहू महाराजांच्या इंटरव्हेन्शनमुळे आलं. कारण शाहू महाराजांनी या सत्यशोधकांना खूप बळ दिलं, आर्थिक बळ दिलं. आपल्या राज्यात आपल्या अधिकाराचा आणि आपल्या यंत्रणेचा उपयोग करून सत्यशोधकांचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. राखीव जागा ठेवल्या मागासलेल्या लोकांच्यासाठी. हे किती सालापासून साधारण? हे तरी 1902 पासूनच ही सुरुवात झालेली आहे. त्याच्यातनं मध्ये वेदोक्ताचं प्रकरण उद्भवलं, टिळकांचा त्यांचा वाद झाला. त्याच्यामुळे एक त्याला काय म्हणतो आपण एक कॉन्सन्ट्रेशन होत गेलं, ध्रुवीकरण झालं आपोआपच. म्हणजे ब्राह्मण एका बाजूला आणि इतर दुसऱ्या बाजूला. पण हे ब्राह्मणेतर असं स्वरूप याला हे वेदोक्त प्रकरणाचा नंतर वेदोक्त प्रकरणामुळे त्याला चालना मिळाली. जास्त चालना मिळाली. त्याच्या आधी कुणी मोठा झाला.
ब्राह्मण शब्द वापरत नव्हतं. तर ते अशा पद्धतीने मी म्हणालो त्याप्रमाणे हे ध्रुवीकरण व्हायला सुरुवात झाली जातींचं. एका बाजूला ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणेतर अशा प्रकारे, म्हणजे कंसात बाकीचे सगळे, बाहेर कंसाच्या ब्राह्मण वर्सेस एक मोठ्या कंसात 1, 2, 3, 4, 5च्या काय जाती असतील त्या सगळ्या, अशा प्रकारचं एक ध्रुवीकरण झालं. तर अशा पद्धतीने ही चळवळ अगदी म्हणजे सत्यशोधकांचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत जरी झालं तरी तोपर्यंत अजून ही चळवळ राजकीय झालेली नाही आहे, नव्हती झालेली. ती सांस्कृतिक, फार तर तुम्ही आर्थिक म्हणू शकाल, कारण राखीव जागाचा मुद्दा शाहू महाराजांनी तिथे आणला होता असं आपण म्हणू शकतो. शैक्षणिक म्हणू शकतो, बरोबर, कारण मराठा शिक्षण परिषद स्थापन झाली, माळी शिक्षण परिषदा भरायला लागल्या. हे सगळं ब्राह्मणेतर चळवळीचा भाग म्हणूनच होत होतं. या चळवळीचं रूपांतर पक्षात झालं राजकीय, याचं कारण मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या सुधारणा. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर सरकारच्या असं लक्षात आलं की भारतातले लोक बऱ्यापैकी आता पुढे गेले आहेत, त्यांच्या मागण्या वाढलेल्या आहेत. आणि अगोदरच्या मोर्ले मिंटोमध्ये तरतूद केलीच होती ना, दर 10 वर्षांनी आढावा घ्यायचा आणि नवीन आवश्यकता असेल तर सुधारणा द्यायच्या पुढचा हप्ता. ती वेळ आली आणि ती वेळ आल्यानंतर ती कमिटी बसली मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांची. आणि असं लक्षात आलं की आता ते देत आहेत सुधारणा म्हणजे कोणत्या, याच्यापूर्वी फक्त म्युन्सिपाल्टीपुरतं होतं ना, निवडणुका घ्यायच्या पण कुठपर्यंत, म्युन्सिपाल्टीच्या लेवलपर्यंत, नगरपालिका. आणि ते लॉर्ड रिपननी सुरू करून दिलं होतं, स्थानिक स्वराज्य संस्था. आता आणखीन पुढे जाऊन प्रांतिक कायदेमंडळामध्ये तुम्हाला संधी मिळणार निवडून येऊन, तिकडं केंद्राच्या कायदेमंडळामध्ये म्हणजे दिल्लीच्या, सिमला दिल्ली काय असेल ते, तिथं पण मिळणार. असं वारं वाहू लागलं. मग हे वारं वाहू लागल्यानंतर काँग्रेसवाल्या लोकांची ती मागणीच होती की आम्हाला पाहिजे म्हणून, टिळकांच्या पक्षाची किंवा त्यातल्या मावळांची सुद्धा, किंवा मुस्लिम लीगची सुद्धा त्यांची मागणी होती आम्हाला हे पाहिजे म्हणून. तोपर्यंत ब्राह्मणेतरांना अशी कल्पना नव्हती की खरंच हे ब्रिटिश असं काय देतील म्हणून. मग देतील म्हटल्यानंतर त्यांची चलविची झाली, आता काय करायचं. त्यांना असं वाटायला लागलं की ज्या काही मतदानाच्या अटी असतील, म्हणजे आपल्याला आत्ता काय वाटतं की ब्राह्मणेतरांची संख्या एवढी जास्त होती, त्यांना काळजी करायचं काय कारण होतं, असं नाही. तेव्हा फ्रँचाईज ज्याला म्हणतो आपण, मतदानाचा हक्क मर्यादित होता. एक शिक्षण आणि दुसरा सारा, तुम्ही कर किती भरता. आणि या निकषांच्यावरती ब्राह्मणेतर फार कमी आले, प्रॉपर्टी कमी आणि शिक्षणही कमी, ब्राह्मण जास्त होते या निकषांच्यावरती. बरोबर. त्यामुळं ते म्हणाले की अरे या पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर ब्राह्मण जास्त निवडून येणार. बरोबर. आणि मग सगळा कारभार त्यांच्या हातात जाणार. म्हणजे तिकडे सय्यद अहमदला जी भीती हिंदूबद्दल आणि विशेषतः बंगाल्यांच्याबद्दल वाटत होती, बंगाली हिंदूंच्याबद्दल, ती तशी भीती इथल्या ब्राह्मणांच्याबद्दल वाटायला लागली. म्हणून त्यांनी असं सांगायला लागलं की आम्हाला नकोच. अच्छा, सुधारणाच नको. हां, पण समजा आता आलीच तर काय करायचं, म्हणून आपलं तयार असलेलं बरं, म्हणून एक वर्तमानपत्र सुरू झाली आणखीन. मग ती काय सुरू झाली, कारण ती येणार सुधारणा जातीय निकषावरती येणार, राखीव जागा इलेक्शनमध्ये असणार. मग त्या जातीच्या लोकांनी आपापली पत्र काढायला सुरुवात केली हळूहळू. पण एक मिनिट इथं प्रश्न विचारतो की येणाऱ्या सुधारणा राखीव तत्वावरती असतील असं गृहीत धरलं गेलं का मुस्लिमांना दिल्ली? नाही, गृहीत म्हणजे ते वातावरण होतंच, मुळात होतंच वातावरण. म्हणजे अगदी ऑब्वियस होतं, म्हणजे कुणी उच्चार केला नाही तरीही होतं, तेवढं सगळ्यांना कळत होतं. एवढं सगळ्यांचं जागरण झालेलं होतं, राजकीय पॉलिटिकल अवेकनिंग तेवढं आलेलं होतं. तर म्हणून तो अंतर्गत वाद सुरू झाला. आणि मी मागच्या याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की त्या अंतर्गत वादामध्ये ब्राह्मणेतरांनी म्हणजे बहुजनांनी गडेवर होण्यात स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा द्यावा, स्वराज्य हवं आहे आम्हाला, निवडणुकीच्या माध्यमातून जे काही येईल ते, जितकं काही येईल ते, अशी मागणी विठ्ठलरामजी शिंदेंनी केली. म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे हे दोन्ही इथे येत आहेत ते नेमके, म्हणजे इथं रिलेव्हंट जास्त होत आहेत या टप्प्यावरती. मग विठ्ठलरामजी शिंदेची भूमिका इतर ब्राह्मणेतर पुढाऱ्यांपेक्षा नेमकी कुठे वेगळी होती? पहिल्यांदा इतर ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना निवडणुका आणि स्वराज्यात फारसा रस नव्हताच मुळात. ते जवळजवळ लादलं गेलं. हवं असं म्हणणारे फक्त विठ्ठलरामजी होते. आणि इकडं जातीय सुधारणा पण व्हायला पाहिजेत, अस्पृश्यता विरोध, तेही ते कामच करत होते ना इथं ते. आणि मग आता हवं म्हटल्यानंतर आणखी इतर जे लोक होते हवा म्हणणारे त्यांची एकी झाली. म्हणून टिळक आणि विठ्ठलरामजी एकत्र आले, कारण टिळकांची स्वराज्याची मागणी, त्यांचं होम रूल स्थापन झालं होतं. बरोबर. आता खरं म्हणजे आता आपण जेव्हा मागे ओढून पाहतो, हाइंडसाईट म्हणतात त्याला, मला असं वाटतं की खरं तर काढला होता त्यांनी ब्राह्मणेतर स्वराज्य संघ निघालाच होता. म्हणजे जसं होम रूल त्याला म्हणतो आपण, मुसलमानांची होम रूल होती, अॅनीबेजनबाईंची होम रूल होती, टिळकांची होम रूल, तशी ब्राह्मणेतरांची होम रूल. बरं, असं निघालं होतं असं. हां, म्हणजे पण त्याला फारसा हे नाही मिळालं. पण ब्राह्मणेतरांनी निवडणुका लढवायच्या, त्यांना स्वराज्य पाहिजे, की ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्या शिवाजी महाराजांच्या वंशजांना स्वराज्य नको असं कसं म्हणू शकता तुम्ही, असा सवाल त्यावेळेच्या मराठ्यांना केला यांनी.
आणि त्यांनी तिथे बेळगावला मराठा परिषद भरवली. कशासाठी? की स्वराज्याची मागणी ज्यांना मान्य आहे अशा मराठ्यांनी परिषद भरवायची. बरोबर. असं झालं. आणि ते नको म्हणणारे लोकांनी पुण्यात परिषद भरवली, कशाला पाहिजे म्हणून. असं असं पण असं मला वाटतं तुमच्याही पुस्तकात उल्लेख आहे की विठ्ठलरामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली शनिवार वाड्यावर एक जी सभा झाली, त्याच्यात त्यांनी टिळकांना बोलवलं, टिळक ब्राह्मण म्हणून बोलले, हे सगळं झालं ना. पण ते आणि त्याच्यात सगळी सभा ब्राह्मणेतरांची होती. पण टिळक बोलले ते ब्राह्मण 18 पगड जातींची. मागच्या वेळेला बोलला होता. 18 पगड जातींची. अच्छा. वेगवेगळ्या धर्मपंथांची, वारकरी, मानभाव, लिंगायत, हे सगळे. तर त्यावेळेच्या एका वर्तमानपत्राने असा आग्रह लिहिलेला, विठ्ठलरामजी शिंदेची सर्कस होत. तुमच्या लोकमान्य ते महात्मा पुस्तकामध्ये सर्कसच आहे एक प्रकारची. हे असं झालं. पण आता जेव्हा ब्राह्मणेतरांना कळलं की नाही, सरकारच गव्हर्नमेंट इज बेट अपॉन, शासनालाच द्यायचं आहे ते, त्यामुळे आपण विरोध करून काय फायदा नाही. ब्राह्मणेतरांची एक पुढे तिकडे गेले इंग्लंडमध्ये की सांगायला नको आम्हाला म्हणून. कोण? भास्कर होता. बरोबर. आणि गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण म्हणून काय उपयोग नाही, ते येणारच आहे, मिळणारच आहे. फक्त आता मुद्दा मग त्या मिळणाऱ्यामध्ये आपल्याला किती जास्त मिळवता येईल एवढंच फक्त शिल्लक राहते. आणि मग ते मिळवण्यासाठी वेगवेगळे लोक वर्तमानपत्र पुढे काढायला लागले. पण मग ब्राह्मणेतर पक्ष नेमका कधी आला? पक्ष हेच काळामध्ये पक्ष होतो. आणि मग त्या पक्षाचा असा काही जाहीरनामा किंवा असं काही स्टेटमेंट होतं का? एक तर सरळ मुद्दा आहे ना की ब्राह्मणी वर्चस्वाला शह द्यायचा हा त्याच्या. मग प्राथमिक शिक्षण सक्तीचं करू वगैरे वगैरे हे सगळीकडे या गोष्टी असायच्यात ना. आता कसं झालं मग आता मी तुम्हाला वर्तमानपत्र सांगतो कोणती कोणती महत्त्वाची झाली ती. पुण्यात वर्तमानपत्र नव्हतं. पुण्यात त्यांचं वर्तमानपत्र ब्राह्मणेतर पक्षाचं त्या काळात नव्हतं. नंतर श्रीपतराव शिंदेंनी नंतर सुरू केलं, विजयी मराठा, ते नंतर आलेलं. मग पहिल्यांदा पत्र मी सांगितलं की मुकुंदराव पाटलांचं दिनमित्र होतं. पुण्यामधनं वारा कोठारेंनी, वालचंद रामचंद कोठारी या जैन युवकानं ग्रॅज्युएट झालेल्या वर्तमानपत्र सुरू केलं, जागरूक पत्र. आणि त्याच वेळेला कोठारी हे जैन, त्यांना मिळाले दुसरे त्यावेळेचे त्यांच्यापेक्षा सिनियर म्हणता येतील असे अण्णासाहेब लठ्ठे. म्हणजे लठ्ठे कोठारी अशी दुक्कल झाली त्यावेळेला निर्माण. आणि त्यांनी डेक्कन रयत हे इंग्रजी पत्र सुद्धा काढलं. बरं. पण मग त्याचे जैन म्हणून त्यांचे असे काही विशेष मुद्दे होते का? ते ब्राह्मणेतर जैन म्हणून वेगळे मुद्दे नव्हते. त्या लिहिताना ते सगळे ब्राह्मणेतर म्हणूनच हे लिहायचे. फारसे नसायचे, थोडंफार असणार, म्हणजे अजिबात नाही असं नाही म्हणता येणार. पण मुख्य मुद्दा तो नव्हताच. तो त्यांचा नव्हता. तर ते निघाले. नंतर प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनपत्र पुण्यातूनच सुरू केलं. ते साधारण किती साली? त्या दरम्यानची गोष्ट आहे. तर हे सगळं आणखीन काही लोकांनी सुरू केली. कोणी लिंगायतांचं कुठलं असेल, आणखीन कोणाचं काय असेल. तर अशा प्रकारे ही सगळी वर्तमानपत्र. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचं एक मुखपत्र सगळ्यात महत्त्वाचं हे तिकडे बडोद्याला निर्माण झालं, सयाजीराव गायकवाडांच्या. म्हणजे गायकवाडाचा काय पाहिजे तेवढा सपोर्ट होताच. तर ते जागृती पाळेकर, भगवंतराव पाळेकर यांनी ते सुरू केलं. तर अशा आपल्याला साधारणपणे ब्राह्मणेतर पत्रकारिता एकदम अशी भरात आली त्या मॉन्टेग्यू चेम्सफर्डच्यामुळं, असं साधारणपणे आपल्याला चित्र दिसतं. आता कसं झालं की जे कुटुंब हे एक त्याला आपण काय शब्द वापरूयात, पुण्यामधलं एक प्रतिष्ठित तालेवार अशा प्रकारचं घराणं, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शिवाजी महाराजांच्या किंवा त्याच्याही अगोदरच्या पासूनच्या काळातली वगैरे वगैरे वगैरे. आणि ते बाबूराव जयदेव होते, केशवरावांचे मोठे बंधू, त्यांना या चळवळीत शाहू महाराजांच्या रस निर्माण झाला. मग बघता बघता त्यांचा त्यांचा मोठा तो वाडा जो होता शुक्रवार पेठेमधला जेदे मॅन्शन ते ब्राह्मणेतर चळवळीचं केंद्र बनलं. दोन केंद्र पुण्यात निर्माण झाले, इकडे गायकवाड वाड्यामधलं आणि इकडे जेदे मॅन्शन. आणि त्या आपल्याला पुढची 10 वर्ष त्या दोन केंद्रांमधली टक्कर साधारणपणे पाहायला मिळते. आता ज्यावेळेला शिंदेंनी तिकडे सुरुवात केली आम्हाला स्वराज्य पाहिजे, आणि शिंदेंची बाजू तिकडे पाळेकरांनी लावून धरली, तेव्हा स्वराज्य नको म्हणणाऱ्या लोकांना साधारणपणे यांच्याबद्दल एक हे निर्माण झाला की असं काय म्हणता येते, सगळ्यांच्या पेक्षा वेगळं कसं काय म्हणतायत. म्हणून जेदे मॅन्शनमध्ये पाळेकरांच्या विरुद्ध सभा भरली होती. तिथं त्या जागृतीच्या दैनिकाची होळी पण झाली. दैनिक नाही, साप्ताहिक होतं. इतकंच नव्हतं तर अनेकांनी जागृती बंद केलं, आम्हाला नका पाठवू म्हणून. हे इतकं म्हणजे शिंदेंची बाजू, शिंद्यांचं काम किती अवघड होतं हे तुम्हाला सांगतो. पण ज्या क्षणी लोकांना कळलं की नाही आता हे होणारच आहे, त्या क्षणी सगळ्यांनी तो मुद्दा सोडून दिला ब्राह्मणेतरांनी, आणि सगळे आता निवडणुकीच्या तयारीला लागले. आता त्यावेळेला केशवराव हे तरुण होते आणि दिनकरराव त्यांच्यापेक्षा आणखीन थोडे लहान. दिनकररावांच्या म्हणजे जवळकरांची ही चोराची आळंदी म्हणून जे गाव आहे पुणे जिल्ह्यात, तिथले पाटील वतनदार. तर त्यांनी पहिल्यांदा शाहू महाराजांच्या आश्रयाने काही काम कोल्हापुरात केलं, ते जहाल लिहायला लागले.
कोल्हापुरात आणखीन चांगला वर्तमानपत्र असं ताकदीचं त्याचा अभाव होता. अगोदरच्या काळात काही चालली. एकाचं वर्तमानपत्र काय म्हणत त्याला तरुण मराठा असं एक पत्र होतं. महाराजांनी त्याला स्पॉन्सर केलं म्हणा अशा प्रकारचं. त्याच्यानंतर हंटर सुरू झालं. माधवराव बागलांचे वडील होते, त्यांनी ते हंटर पत्र खंडेराव बागल ते सुरू केलं. पण तरी त्याला अजून तितका हे आलेलं नाही, शेप आलेलं नाही की जेणेकरून असं एक आयडेंटिटी निर्माण झाली वगैरे वगैरे. पण शाहू महाराज अशाच लोकांच्या शोधामध्ये होते की कोण, तर जवळकर. पण ते जवळकर एवढे भारी भरले की ही ओव्हरडीड हिज जॉब. म्हणजे शाहू महाराजांच्या जेवढ्या अपेक्षा होत्या त्याच्या पुढे गेले ते. आणि मग तक्रारी सुरू झाल्या त्यांच्या विरुद्ध की हे जातीय द्वेष पसरवतात, ब्राह्मणांच्या विरुद्ध लिहितात येऊ तेव्हा. मग ते रेसिडेंटनी विचारणा केली महाराजांच्याकडे दरबारात की हे काय चाललेलं आहे तुमच्याकडे. मग त्या सगळ्या प्रकरणात त्यांना कोल्हापूर सोडावं लागलं जवळकरांना. जवळकर तिकडे संस्थानात गेले कुठेतरी इंदूरला वर काही दिवस, आणि तिथून पुण्याला आले. आणि मग ते जेधेंच्या बरोबर काम करायला लागले, आणि तिथून जेधे जवळकर ही जोडी निर्माण झाली. आणखीन एक मजूर नावाचं पत्र होतं पुण्यामध्ये सुरू झालं. आंबेडकरांच्या संपादकत्वाखाली निघणारं मूकनायक हे शाहू महाराजांनी सपोर्ट पाठिंबा दिलेलं बरोबर, किंवा त्यांनी खूप मदत केलेलं. हो, ते 16 साली किती? नाही ते 20 साली. 20 साली. 19-20 अगदी असं. या ते कुठून निघायचं? ते मुंबईवरून निघायचं. मग आता हे तुम्ही वृत्तपत्र जी निघाली ते तुम्ही सांगितलं. आता ब्राह्मणेतर पक्षाबद्दल सांगितलं. आता जेधे जवळकरांचा वैचारिक प्रवास कसा झाला? वैचारिक प्रवास कसा झाला ते सांगतो ना. आता प्रश्न असा झाला की निवडणुकाचं वार व्हायला लागलं. लोकमान्य टिळकांचा जो गट होता त्याने आपले उमेदवार जाहीर केले. ही निवडणूक एक्झॅक्टली किती साली झाली? 21च्या दरम्यानची गोष्ट आहे ती, साधारणपणे त्या दरम्यानची ती गोष्ट झाली. आणि साहजिकपणे जातीय तत्वावरती चाललं ना ते. मराठा आणि तत्सम असा एक वर्ग निर्माण झाला. हां, तर नेमके त्यांचं मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा अवॉर्ड काय होतं? म्हणजे या अवॉर्डचं स्वरूप काय होतं? निवडणुका घ्यायच्या, काही जागा ओपन असतील, काही जागा जातीय पद्धतीने असतील. तर म्हणजे त्या जातीच्या लोकांनीच मतदान करायचं. हां, म्हणजे मतदार तेच आणि उमेदवारही तेच. अच्छा, असं होतं. आणि आता उदाहरणार्थ एखादा उमेदवार मराठा असेल, त्याला जनरलमध्ये हे द्यायचा अधिकार असायचा. 2 प्रकारचे मतं द्यायची. तर अशा प्रकारची निवडणूक ती उभी राहिली. आणि त्या निवडणुकीमध्ये झालं काय माहिती का, की अचानक महात्मा गांधींनी असहकारितेची चळवळ पुकारली कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये डिसेंबर 20मध्ये. साधारण लोकमान्यांच्या मृत्यूनंतरची गोष्ट आहे. म्हणजे आधीच सांगितली होती त्यांनी करायची, पण तिचं एक सँक्शन घेतलं काँग्रेसकडनं. आणि त्याच्यापेक्षा ऑगस्टची काहीतरी सप्टेंबरची गोष्ट आहे. आणि डिसेंबरला परत इकडे नागपूरला झाली. ते कन्फर्म झालं की काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. मग काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षामधला, आता पावर का गंमत, गांधींचा गट असं म्हणूयात आपण. कारण मवाळ उतरणार होते निवडणुकीमध्ये. मवाळांचा गांधीजींना पाठिंबा नाही आहे. बरोबर. मग निवडणूक कशी होणार? मवाळ पक्ष आणि ब्राह्मणेतर पक्ष, मवाळ काँग्रेस आणि ब्राह्मणेतर. पण त्या अर्थाने मवाळ म्हणजे पण आता काँग्रेसमधले जे मूळचे जहाल ते नाही आहेत, ते आता गांधींच्या बरोबर आहेत. नाईलाजाने बरोबर आहे. ते एखादा खापरले जर सोडला तर काँग्रेसचा ठराव आहे आणि आम्हाला पक्षाचे सभासद म्हणून तो बंधनकारक आहे, अशी भूमिका सुरुवातीला टिळकांच्या जहाल अनुयायांनी घेतली होती. त्यामुळं साहजिकपणे ते निवडणुकीत नव्हते. आणि तिथनं सुरू झाली ना ही. म्हणजे गांधींची चळवळ जरी अहिंसक असली तरी काँग्रेसमधले टिळकांचे फॉलोअर्स ज्याला म्हणता येतील असे जहाल हे अपरिहार्यपणे गांधींच्या बाजूला गेले. कारण ब्रिटिश विरोधी स्पष्ट चळवळ होती. देश आहे ना त्यांच्या बरोबर. आणि मुसलमान मुख्य म्हणजे आणि खिलाफत चळवळ, सगळे मुसलमान गांधींच्या बरोबर. जिना फेकले गेले बाहेर. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नागपूरमधल्या जिनांनी अधिवेशन अर्धवट सोडलं आणि मुंबईला परत गेले. कारण त्यांना तिथे काहीच भाव मिळेना. असहकार आंदोलन. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये गांधीजींचा उल्लेख करताना मिस्टर गांधी असा केला तर श्रोत्यांनी हुटआउट केलं, त्यांना मुसलमानांनीच फसवलं. मग जिना चिडले की हे असलं काय राजकारण परवडणार नाही आपल्याला. जिना गेले निघून. बरं, मग त्या निवडणुका अशा झाल्या. तर मग त्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या काउन्सिलमध्ये हे लोक निवडून गेले. कोण म्हणूयात म्हणजे ब्राह्मणेतर आणि मवाळ पक्षाचे लोक. नंतर अस्पृश्यांच्यासाठी ज्या जागा होत्या त्या कॉप्ट केल्या गेल्या. म्हणजे त्याच्यात ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप म्हणून होते की ज्यांना आंबेडकरांनी, ते इंग्लंडला गेले ना, त्यांची बॅरिस्टरची परीक्षा राहिली. म्हणजे ते बॅरिस्टर होतं त्यांना. बरोबर. मुकनायकचं संपादन करता करताच हे निवडणुका उभ्या राहिल्या. मग ते घोलपांच्याकडे त्यांनी ते सोपवलं काम आणि गेले निघून इंग्लंडला. आणि मग सरकारने घोलपांना घेतलं तिथे. बरोबर. पुढे घोलपांचं आणि यांचं पटेन असं झालं डॉक्टर आंबेडकर.
आणि मग ते बंद पडलं, त्यांचं ते वर्तमानपत्र जे होतं ते बंद पडलं. असा तो साधारणपणेचा इतिहास आहे. म्हणून आता हे जे जवळकरांनी स्वराज्याच्या चळवळीमध्ये पहिल्यांदा जी त्यांना मान्य नव्हती त्याच्यामध्ये प्रवेश करणं आणि गांधींचं नेतृत्व स्वीकार, बरोबर, हा नेमका प्रवास कसा झाला आणि त्याच्यात विठ्ठलरामजी शिंदे यांची काही भूमिका काही आहे का? बरोबर. तर विठ्ठलरामजी शिंदेची भूमिका पहिल्यापासूनच स्वराज्याला अनुकूल होती. मग जर ते टिळकांनाही पाठिंबा देतात तर गांधींना देणार हे नक्कीच झालं ना. पण झालं कसं, नेमकं त्या काळात शिंदेंनी आपला एक बहुजन पक्ष काढला या निवडणुकांच्या काळात, आणि ते एकटेच उभे राहिले या पक्षाच्या वतीनं, आणि शाहू महाराजांनी त्यांचा पराभव केला. म्हणजे दुसरा उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याला मदत केली, आणि त्यामुळं शिंदेंना एक फ्रस्ट्रेशन काही काळ आलेलं होतं. काही काळ म्हणजे फार वेळ नव्हे की काय खरं आहे का, म्हणजे त्याच्यामुळं मग काय झालं की इकडं अस्पृश्यांचं काम त्यांचं जे सुरू होतं की नाही, तर त्यांचं पुढारपण त्यांच्याकडे होतं, ते पण गेलं. पण ते जायचं काय कारण? ते जायचं कारण म्हणजे ते स्वराज्याला आणि टिळकांच्या पक्षाला पाठिंबा देतात हे शाहू महाराजांना मानवणं शक्य नव्हतं ना. म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळेला आंबेडकरांना मदत करून आंबेडकरांच्या नेतृत्वाच्या उभारणीला मदत केली की अस्पृश्यांचा पुढारी अस्पृश्यच असला पाहिजे. त्यांचं ते माणगावचं भाषण फार प्रसिद्ध आहे शाहू महाराजांचं, की पशुपक्ष्यांनाही कळतं की मेंढ्यांचा कळपाचा कोणी असेल तर तो मेंढ्याच असतो. बरोबर आहे ना, त्या प्रजातीला ते तसं मग इथं असलं पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे तो संदेश गेला काय जायचा तो. आणि दरम्यानच्या काळात त्यांचं जे डिप्रेस क्लासेस मिशन होतं अहिल्याश्रम वगैरे, तिथूनही त्यांना बाहेर पडावं लागलं. तिथंही त्यांच्या विरोधामध्ये काही लोकांनी कारवाया केल्या. मग त्यांच्याकडे अर्थात काम होतं, ते ब्राह्मण समाजाचं काम करायचे, प्रार्थना समाजाचं काम करायचे, म्हणजे त्यांना काही त्याच्यामुळं फार गप्प बसतो अशातला भाग नव्हता, त्यांचं काम सुरूच होतं. त्याच काळामध्ये ते अस्पृश्यतेचा शोध घेणारा ग्रंथ लिहायच्या त्याच्यामध्ये होते, त्यांचं काम चालूच होतं, तो काही मुद्दा नाही. आणि शिवाय ब्राह्मणेतरांमधला एक अल्पमतातला का होईना गट त्यांना मानणारा होता ना, शिवाय हा तो मुद्दा होता. तर तो अंतर्गत कलाचा मुद्दा जसा ब्राह्मणांच्या मध्ये होता, टिळकांकडून गांधींकडे जायचं की नाही, तसा तो ब्राह्मणेतरांमध्ये सुद्धा होता, तसा तो अस्पृश्यांच्या मध्ये सुद्धा होता. सगळ्या अस्पृश्यांनी एका झटक्यात बाबासाहेबांचं मान्य केलं नेतृत्व असं नाही. सुरुवातीच्या काळात प्रयत्न केले लोकांनी, जे जुने प्रतिष्ठित प्रस्थापित होते, पण आंबेडकरांनी त्यांच्यावरती मात केली. आणि आता आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा एवढंच हे होतं सगळा व्यासंग वगैरे वगैरे, की आंबेडकर असताना दुसरा कोणी पुढारी होईल ही कल्पनाच कुणी करू शकत नव्हतं. तर असं निर्विवादपणे आपल्याला साधारणपणे हे चित्र दिसून येतं. जे जवळकरांच्या बद्दल. होय. तर मग आता ह्या पार्श्वभूमीवरती पुण्यात ही चळवळ फार मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. सुरुवातीला शाहू महाराजांचा पाठिंबा होता. शाहू महाराज 22 साली गेले, तोपर्यंत हे बऱ्यापैकी कर्ते झाले होते तरुण केशवराव जेधे. मग त्यांनी काय केलं की टिळकांचा जो पक्ष होता त्याचं बलस्थान कोणतं आहे, तर त्याचं बलस्थान म्हणजे पुण्यामधला गणेशोत्सव आणि पुण्यामधले गणेशोत्सव चालणारे मेळे. तर त्यांनी पर्यायी मेळे काढले की ब्राह्मणांच्यावर टीका करणारे मेळे, म्हणजे गाणी रचायची. म्हणजे जसं टिळक पक्षाचे तरुण काय करायचे की ब्रिटिश राज्यकर्ते, त्याच्यानंतर सुधारक मंडळी यांची टिंगल करणारे, यांच्यावर टीका करणारी पदं लिहायची आणि ते प्रत्येक गणपतीच्या पुढे म्हटली जायची आणि एक मोठं वातावरण निर्माण व्हायचं. तर ते शस्त्र यांनी उचललं आणि त्यांनी मेळे काढले. प्रत्यक्ष गायन नाट्य असं करणार, नाटक नाही, फक्त गाणीच. तर ती गमत तुम्हाला सांगतो की त्या मेळ्यातल्या शब्दांच्यावरती पुण्यातल्या ब्राह्मणांनी आक्षेप घेतला की जातीय द्वेष पसरवणार आहे वगैरे. तर मग कलेक्टरनी बंदी आणली की हे म्हणायचे नाहीत. आता हे सुद्धा एवढे हुशार लोक, त्यांनी काय युक्ती केली माहिती का, शब्द आणि संगीत यांच्यामधला संबंध सांगण्यासाठी हा फार चांगला किस्सा आहे. ती सुरावट तोपर्यंत बसली होती गाण्याची, आणि ती गाणी पुण्यातल्या लोकांच्या मुखात बसली होती. अनेकांनी पाहिलं होतं ना ते, म्हणजे काही दिवस गणपती बसून झाला होता, हे मधीच स्टे आला. तर त्यांनी काय केलं, बँड लावला आणि बँडवरती ती सुरावट म्हणून शहरातून मिरवणूक काढली. आम्ही शब्द गाणं म्हणत नाहीत. हे अशी एक फार मोठी, आणि बघता बघता त्यांचं एक सामर्थ्य वाढलं. आणि त्याच वेळेला कसं झालं माहिती का, कशा आतल्या गमती असतात. टिळकांच्या घरामध्येच खुद्द म्हणजे केसरीच्या संदर्भामध्ये केसरीचे ट्रस्टी एका बाजूला आणि टिळकांची मुलं दुसऱ्या बाजूला, यांच्यात भांडण सुरू झालं. कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. आणि मग साहजिक आहे, आपल्याला शत्रू तो मित्र. मग टिळकांची मुलं आणि ब्राह्मणेतर एकत्र आले, म्हणजे जे जवळकर तिकडे जायला लागले गायकवाड वाड्यात त्यांच्या घरी, आणि ही मंडळी त्यांच्याकडे यायला लागली. त्यांच्या मुलांमधले कोण, श्रीधरपंत दोघं, रामभाऊ थोरले, श्रीधरपंत धाकटे. असं ऐकून आहे की श्रीधरपंतांची आणि आंबेडकरांची पण भेट झाली ना. नाही झाली. आंबेडकरांनी जी संस्था स्थापन केली ना अस्पृश्यता निवारणासाठी, समता परिषद वगैरे त्याला काय म्हणायचं, ते समता संघ तत्सम,
त्याचे ते हे होते पदाधिकारी होते श्रीधरपंत. बरं. हां, तर केसरीच्या ट्रस्टींची भूमिका मात्र वेगळी होती. ते कसे असतील त्याच्यामध्ये? नचिब केळकर, हो, केळकर होते, आणखीन आपले भोपटकर होते, हां, वगैरे वगैरे मंडळी असायचे ना. ते गोखले होते. हां. तर हे टिळक पक्षाचे आणि त्यांच्या विरोधात टिळकांच्याच घरातले अशी ती फार मोठी मारामारी त्या काळामध्ये झाली. आणि मग एक दिवशी काय झालं माहिती आहे का, त्यातला किस्सा ऐकण्यासारखा आहे की ह्यांचा मेळा म्हणजे मुलं सगळी तरुण सगळं ते वाद्य वगैरे घेत वाजवत प्रत्येक गणपती पुढे जाऊन हजेरी लावायची, अशी त्याची पद्धत होती. तिथं गाणी म्हणायची आणि मग ते काय नारळ प्रसाद देतील ते घेऊन जायचं पुढं. मग ते गेले ना तिथे गायकवाडवाड्यातल्या गणपतीच्या पुढे. आता गायकवाडवाड्यातले लोक यांची गाणी तिथं कशी म्हणणार, म्हणू देणार, कारण ती गाणी म्हणजे ब्राह्मणांच्यावर टीका करणारी गाणी असणार. पण तिथं मारामारी झाली, म्हणजे पोलीस संरक्षक वगैरे वगैरे. हे असा सगळा पुण्यामध्ये. आता तुम्हाला सांगतो की हे जे काही चाललं होतं ना, ते ब्राह्मणेतर सत्यशोधक समाजातल्या जुन्या लोकांना आवडत नव्हतं की काय चाललेलं आहे, हे अपेक्षित नव्हतं आम्हाला. म्हणून त्यांच्यातल्याच लोकांनी त्यांच्यावर टीकासुद्धा झालेली आहे की हे योग्य नाही म्हणून, हे असं भाषण करणं बरोबर नाही, याची गाणी बरोबर नाही, उभय त्यांनी. पण त्याच्यात ते काय म्हणायला लागले की हे आमची रिॲक्शन आहे. अशा प्रकारची शिवराळ पद्धत यांनी सुरू केली ना, सुधारकांना शिवाय देताना, मुख्य करताना, स्त्री शिक्षणाला शिवाय देताना. मग आम्ही काय करतो, आम्ही फक्त त्यांच्या भाषेत उत्तर देतोय. असं ते हे झालं. मग इकडं जशी मेळे निघाले की नाही, त्याच काळात तिकडे कोल्हापूर परिसरामध्ये सत्यशोधक तमाशे निघाले. बरं. ते आधीच निघाले होते खरं तर, मी टिळक असतानाच निघाले होते. त्याच्यात ते भटजी नंतर ब्राह्मण स्त्रिया यांची सोंग आणायचे, नंतर सावकार मारवाडी वगैरे. आणि अशा प्रकारे त्या परिसरात सातारा कोल्हापुरात प्रचंड काय म्हणतात त्याला जागृती झाली ब्राह्मणेतरांमध्ये. अशी ती गोष्ट आहे. पण मग आता हे काँग्रेसमध्ये जे जवळकर यांच्या आता मुद्दा कुठे आला की काँग्रेसपासून हे फटकणच होते. त्यामुळे यांना संधी मिळाली उलट की आता हे निवडणुका लढवत नाही, आता आपण लढवायच्या. त्यांनी लढवल्या, ते कौन्सिलमध्ये गेले. नगरचे नवले होते उदाहरणार्थ, आणखीन काय कुणी लोक गेले. मग इकडे काँग्रेसमध्ये परत प्रकार सुरू झाला ना की हे बरोबर नाही आहे. आपण ॲक्च्युली इथपर्यंत जी गाडी आली ती सगळी काँग्रेसच्या लोकांनी त्याची सतत मागणी केली, पाठपुरावा केला, जहालांनी पण केला, मावळ्यांनी पण केला, म्हणून ते झालं ना. आणि आपण सगळं शिजवलं आणि प्रत्यक्षात पंक्तीला भलतेच लोक बसलेत. हे बरोबर नाही. म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि भारतातल्या लोकांनी दबाव आणला की हे आम्हाला परवानगी द्या निवडणूक लढवायला. असं कर तुमचं ठीक आहे, इथं नका आणू. आणि मग गांधीजींनी सांगितलं की ज्यांना लढवायचं त्यांनी लढवा. मग काँग्रेसच्या अंतर्गत परत 2 गट पडले. त्याला ते फेरवादी आणि नाफेरवादी अशी नावं आहेत. नाफेर म्हणजे आहेत ते धोरण ठेवायचं, नाहीच लढवायच्या निवडणुका. आणि फेरवादी फेर विचार करायचा नाही अशा अर्थाने नाफेर. आणि फेरवादी तर महाराष्ट्रामध्ये फेरवादी जास्त होते. कारण कसं झालं, त्यावेळेला स्वराज्य पक्ष निघाला की गांधीजींचं ज्यांना हे मान्य नव्हतं, त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास हे महत्त्वाचे नेते होते. मग केळकरांना ते पाहिजेच होतं. केळकर त्यांना सामील झाले, बॅरिस्टर जयकर त्यांना सामील झाले आणि महाराष्ट्रात स्वराज्य पक्ष आला. आणि स्वराज्य पक्षाने निवडणूक लढवली. काँग्रेसचाच भाग आहे, पण काँग्रेसचा निवडणूक लढवणारा भाग. बरोबर. आणि ते निवडून गेले, असा तो मुद्दा आहे निवडणुकात. बरोबर. आता इथे हे सगळं चालू असताना हळूहळू गांधीजींची पकड काँग्रेसवरती बसत होती. देश गांधीजींच्या मागे जायला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकार गांधीजींना घाबरायला लागलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत अनुकूल असणाऱ्या गांधींच्या नेतृत्वाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आपला जो मुख्य प्रश्न कोणता होता की काँग्रेसवरती ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, म्हणून काँग्रेस नको आहे, कारण सत्ता जाणार त्यांच्याकडे, ब्राह्मणांच्या हातात. हां, या भूमिकेतून ब्राह्मणेतरांचा होता विरोध काँग्रेसला. बरोबर. पण आता काँग्रेसच हळूहळू जर ब्राह्मणेतर होत असेल गांधीजींच्यामुळं, तर काय हरकत आहे काँग्रेसमध्ये जायला. बरोबर. म्हणून ती ब्राह्मणेतर चळवळीमधल्या ब्राह्मणेतर पक्षांमधल्या तरुणांमध्ये एक चलबिचल सुरू झाली. एक पुस्तक लिहिलं साधारणपणे 1927-28च्या दरम्यान आहे, नव्या पिढीचे राजकारण, माधवराव बागल यांनी. त्याच्यात त्यांनी हीच भूमिका मांडली की आपल्याला बदललं पाहिजे वगैरे वगैरे. आणि इकडे मुख्य पुढारी कोण होते? मुख्य पुढारी जेधे होते. खरं म्हणजे जेधेंच्या ताब्यात हा सगळा ब्राह्मणेतर चळवळीचा मुद्दा आला होता. जरी अंतर्गत दुफळ्या होत्याच ना, मी तुम्हाला सांगितलं की जैनांचं काही असायचं, लिंगायतांचं काही होतं, हे चालायचं, त्याला काही पर्याय नव्हता. पण सांगायचा मुद्दा असा आहे की अशा वेळेला जेध्यांना कन्व्हिन्स करण्याचं काम ही विठ्ठलरामजी शिंदेने केलं. म्हणजे तो त्यांचा दुवा संवादाचा कायम सुरू होता. विठ्ठलरामजींचं कायम शुक्रवारात ते
कायम त्यांचं हे असायचं, दाना असायचं जेदे मॅन्शनमध्ये. जेदे मॅन्शनमध्ये ते उपासना करायचे. जेद्यांच्या कुटुंबाला प्रार्थना समाजाचं हे आकर्षण होतं ना. शिवाय म्हणजे त्याही बाजूने तो संवाद होता, तो डायलॉग होता. आणि मग ते त्यांनी मुद्दा कुठे येतो सगळ्यात महत्त्वाचा, की वारंवार लोक काय सांगायचे की गांधी का नकोत, महाराष्ट्राला गांधी नकोत, गांधी अहिंसक आहेत, गांधींचं राजकारण दुबळं करणार आहे, ब्रिटिश त्यांना ऐकणार नाहीत, महाराष्ट्रातल्या लोकांचं काय, लोकांची परंपरा काय आहे, शिवाजी महाराज एक क्षात्र परंपरा आहे. क्षात्र परंपरा आहे, ठोस असं आहे. म्हणजे ह्या बाबतीत टिळकांची मंडळी यांच्यात साम्य होतं काही बाबतीत. ही आमची परंपरा आहे म्हणून आम्हाला हे मान्य नाही. अशा प्रकारे आमचा शिवाजी महाराजांचा मार्ग, आमचा गनिमी कावायचा मार्ग, आणि गांधीजीमध्ये गनिमीला स्कोपच नाही, सगळंच उघड, नो कॉन्स्पिरसी, जे काय असेल ते ओपन. त्यामुळं तो एक अंतर्गत हे झाला. अशा वेळेला विठ्ठलरामजींनी मांडणी केली या सगळ्यांच्या पुढे की ते काळाचा फरक आहे, लक्षात घ्या, काळ बदललेला आहे, काळाप्रमाणे आपल्याला आपली साधनं बदलावी लागतात. पण शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी सुद्धा हिंसेचा त्याग केला असताना ते गांधींच्या मार्गाने गेले असते. अच्छा, म्हणजे हे विठ्ठलरामजी शिंदेंनी ब्राह्मणेतरांना पटवलं, मुख्यत्वे जेद्यांना, आणि मग ती प्रक्रिया सुरू झाली अंतर्गत चर्चेची. आता ही गोष्ट तिथले जे प्रतिष्ठित लोक होते पारंपरिक ब्राह्मणेतरांमधले, की जे कट्टर ब्राह्मणेतर होते, म्हणजे पहिल्यापासून ऑलमोस्ट फुल्यांच्या काळापासून हे करत आलेले असे काही लोक होते ना, जसे भास्करराव जाधव, त्यांना हे पटत नव्हतं. म्हणून त्यांच्यात परत अंतर्गत संघर्ष झाला आणि त्या संघर्षात शेवटी तरुण गटाने मात केली. आणि त्या तरुण गटाचं वैचारिक नेतृत्व शिंद्यांचं होतं आणि व्यावहारिक नेतृत्व जेद्यांचं होतं. आणि जेद्यांना सपोर्ट त्यावेळेला सुरुवातीला जवळकरांचा होता, पुढे जेद्याने जवळकर यांचंही फाटलं. पण शेवटी 30च्या दरम्यान साधारणपणे जेधे आणि बाकीची सगळी मंडळी, म्हणजे ब्राह्मणेतर पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन व्हायची प्रक्रिया सुरू झाली. अच्छा, म्हणजे तो असा 20 ते 30 पर्यंत हा. आणि आता या पक्षाचं स्वागत कुणी केलं आहे ब्राह्मणेतरांचं, हाही मुद्दा येतो ना. काँग्रेस तोपर्यंत यांच्या ताब्यात होती ब्राह्मणांच्यात, म्हणजे टिळक पक्षाच्याच लोकांच्या, खरं तर जरी त्यांच्यात 2 गट असले. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र काँग्रेसचं रेकॉर्ड हे चिटणीस कोण होते, चिटणीस गवी केतकर, टिळकांचे नातू. त्यामुळं गायकवाडवाड्यामध्ये होतं सगळं रेकॉर्ड काँग्रेसचं त्या काळामध्ये. मग आता प्रश्न असा येतो की त्या लोकांनी यांना स्वीकारलं पाहिजे ना. बरोबर. मग असे लोक पुढे आले. अशा याच्यामध्ये कोण कोण पुढे आलं तर जेद्यांच्याच बरोबरीचे असे काकासाहेब गाडगीळ होते, नवी गाडगीळ. त्यांच्याही लक्षात फोलपणा आला की कशासाठी आपण भांडतोय एकमेकांशी. बरोबर. ते एक दिवशी सरळ जेद्यांच्या घरीच गेले, म्हणजे मी आलोय, करा चहा. इतकं कौटुंबिक आपल्या पुस्तकात तुम्ही मांडलेलं आहे. आश्चर्य वाटलं जेद्यांना की काय. म्हणले आपण कशासाठी भांडतोय आपापसात, म्हणले आपण ताकासाठी भांडतोय. बरोबर. आणि लोणी ब्रिटिश घेत आहेत. बरोबर. त्यामुळे आपण हे थांबूयात आणि एकत्र येऊयात, म्हणजे हाही मुद्दा आहे ना. आणि नंतर शंकरराव देव होते, देवांनी प्रोत्साहन दिलं सुरुवातीला या सगळ्या लोकांना, ब्राह्मण तरी तसेल ते येऊ द्यात, त्यांना त्यांचं बहुमताचं स्थान दिलं पाहिजे आपण काँग्रेसमधून. तर अशा प्रकारे 30 नंतर ती प्रक्रिया सुरू झाली. आणि 37च्या निवडणुका येईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टिळक पक्ष पूर्णपणे संपलेला होता. आणि महाराष्ट्र हा म्हणजे त्याचं प्रतीक कोणतं असेल तर फैजपूरचं काँग्रेस. तिथे तुम्हाला असं दिसेल की पूर्णपणे सगळे लोक निष्प्रभ झालेले आहेत, म्हणजे कम्युनिस्टसुद्धा. कारण रॉय तिथे गेले होते फैजपूरच्या अधिवेशनात. रॉयचा काही काळ काँग्रेसचा सभासद म्हणून गेलेला आहे. ते रॉयची फार मस्त गंमत आहे. ते अधिवेशन जोरात झालं आणि नंतर ते काँग्रेसचा प्रचार करीत महाराष्ट्रभर फिरायला लागले. तर खूप त्यांचं जोरात स्वागत व्हायचं, लोक यायचे, सगळे सभा गाजायचे. तर ते त्यांचे सहकारी होते चिटणीस, गळे चिटणीस, ते तेव्हा कम्युनिस्टच होते, म्हणजे रॉयच्या बरोबर असायचे पण कम्युनिस्ट होते. तर ते कम्युनिस्ट चिटणीसांना म्हणाले की चिटणीस बघा, ट्रायम्फ ऑफ रॉइझम. तर त्यावेळेस चिटणीस असं म्हणाले, तो रॉइझमचं ट्रायम्फ नाही, तो गांधीझमचं ट्रायम्फ आहे. तुमच्यासाठी येत नाही कोणी इथं, असा मुद्दा आहे. अतिशय छान पद्धतीनं सर आपण हा 20 ते 30चा ब्राह्मणेतर चळवळ, ब्राह्मणेतर पक्ष, त्यांचे जेधे जवळकर, भास्करराव जाधव यांच्यासारखे नेते आणि विठ्ठलरामजी शिंदे यांची या सगळ्या प्रक्रियेमधली अतिशय निर्णायक वैचारिक भूमिका, आणि शेवटी काँग्रेसमध्ये 1930पर्यंत त्यांचं विलिनीकरण आणि त्याच्यामधून निर्माण झालेला महाराष्ट्रामधला काँग्रेस चळवळीचा एक संध, अगदी म्हणता येणार नाही पण बराचसा बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारा असा व्यापक प्रवाह, याचा इतिहास आपण अतिशय त्यातल्या रंजकपणे आणि त्यातल्या सगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिकसुद्धा प्रक्रियांसहित, बारकाव्यांसहित तुम्ही अतिशय उत्तम रीतीने श्रोत्यांसमोर मांडलात. एक नवीनच उद्बोधन याच्यामधून निश्चितच झालेलं आहे. याबद्दल तुमचे खरोखर आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. थँक्यू.
कारण इतके बारीक सारीक संदर्भ वाचून तर शक्यच नाही, परंतु ऐकूनसुद्धा माहिती नसतात. ते तुमच्यामुळे आज सगळ्या श्रोत्यांना आणि मलासुद्धा कळाले. तर श्रोत्यांचे आणि मोरे सरांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद.